माझी विनंती आहे तुम्हाला, खरंच आपला मुलगा चांगला वागत नाही, कथा नुसती ऐकायची नाही, त्या कथेतून आपण सुद्धा आपल्या जीवनात काहीतरी घेतलं पाहिजे. आपला मुलगा चांगला वागत नाही, याचं लग्न केल्याच्या नंतर ह्यो चांगला वागल हा भ्रम जीवनातला सोडून द्या तुम्ही. एखाद्याच्या लेकराचं वाटोळं करू नका तुम्ही, कारण तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य घडवलं पाहिजे, ते तुमचं कर्तव्य आहे. एखाद्याची मुलगी, कधीच तिला काही माहित नसणारी मुलगी येऊन कसा आपला मुलगा घडवू शकेल? हा खूप मोठा भ्रम आहे जीवनातला, तो सोडून द्या माय बाबा. हो, आहे की नाही? तुम्ही त्या मुलाला 20 वर्षाचा होऊपर्यंत, 25 वर्षाचा होऊपर्यंत घडवू शकले नाही, ती मुलगी 4-5 वर्षात, 1-2 वर्षात, 1-2 महिन्यात काय घडवू शकणार आहे त्या मुलाला? माझं बोलणं तुम्हाला थोडं वाईट वाटेल, तिखट वाटेल, तुमच्या मनाला लागेल, पण हा ब्रह्म तुम्ही जीवनात पुसून टाका तुमच्या जीवनातला. आणि संगती ही खूप महत्वाची आहे जीवनात. तुमच्या मुलांना येऊ द्या इथं कथेमध्ये, गोंधळ घालू द्या, उड्या मारू द्या, धिंगाणा घालू द्या, सगळं सगळे कथा ही डोक्यावर घेऊ द्या, पण त्यांना इथं घेऊन या. कारण लहानपणी आपण जसं मुलांना घडवतो तसं ते मुलं घडत असतात, आणि तिथून त्यांच्या जीवनाची पहिली पायरी, मग पायऱ्या चलत 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 सुरू होते. तर मुलाला आपण जसं घडवू शकतो तसं ते घडत असतात. लक्ष द्या आपल्या मुलाकडे. काळ खूप भयंकर आलेला आहे महाराज. ह्या काळामध्ये कोण कुठं काय करेल, कधी घडेल, कधी कसा होईल काही सांगता येत नाही. काळ खूप भयंकर आहे आणि खूप धावत्या वेगाने चालतोय. असं समजू नका माझा मुलगा आज नाही उद्या चांगला होईल, माझी मुलगी उद्या सुधारेल. तुम्ही लक्ष द्या तुमच्या मुला मुलीकडे. आपला मुलगा कुणासोबत जातो, आपली मुलगी कुणासोबत जाते, तो बाहेर किती वेळ राहतो, तो मोबाईल किती वेळ पाहतो, कुणासोबत खातो, कुणासोबत राहतो, त्याचं थोडा मोठ्यामध्ये वागणं कसं आहे, त्याचं आचरण कसं आहे, हे आपण पाहिलं पाहिजे.